दिनांक 18/7/24 रोजी अंबड येथील कंपनी आहे इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन या कंपनीचे मालक आहेत प्रशांत अरुण संगई यांनी अशी आपल्याकडे तक्रार दाखल केली होती की त्यांच्या कंपनीमधून जो स्क्रॅपचा माल ते विकतात त्याचं वजन काट्यावर जे वजन होतं ते वजन प्रत्यक्षात मालापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली होती। आपण तात्काळ त्यात गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफॅब इनोव्हेशन या कंपनीकडून भंगार गोळा करणारे किंवा भंगार माल खरेदी करणारे अभिषेक शर्मा यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की ज्या वेब्रिजवर या भंगारच्या गाड्यांचं वजन होत होतं तिथे प्रत्यक्षात जे वजन होत होतं त्यापेक्षा कमी वजनाच्या पावत्या दिल्या जात होत्या आणि त्याद्वारे या फिर्यादी संगई यांची फसवणूक होत होती। म्हणून ते तिन्ही वजन काट्यामधले जे ऑपरेटर्स आहेत त्यांना सुद्धा या कामी अटक करण्यात आली आहे। तसेच इलेक्ट्रोफॅब कंपनीतील या गुन्ह्यामध्ये सामील जे 2 कर्मचारी होते जितेंद्र मिश्रा आणि गोपाळ राणे यांना सुद्धा यामध्ये अटक करण्यात आली आहे। हा तपास MIDC चुंचाळे येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार हे करत आहेत। अजून प्रकरण तपासावर आहे। अद्यापपर्यंत 6 जणांना यामध्ये अटक झाली आहे। त्यांची PCR घेण्यात आलेला आहे आणि अजूनही या प्रकरणी जे काही वेब्रिज होते त्यातील जे मशीन्स होते जप्त या प्रकरणी आपण केलेले आहे। सर आतापर्यंत कितीची फसवणूक झाल्याचं समोर आलेल्या तपासामध्ये आणि किती वजन काट्यावर आपण चौकशी केली आहे, किती लोक इन्व्हॉल्व आहेत यामध्ये? आतापर्यंत आपण 3 वजन काट्यांची यामध्ये सगळी तपासणी केली आहे आणि त्या वजन काट्याचे जे मशीन्स आहेत ते आपण सील केले आहेत। ते आता एक्सपर्टच्या सहाय्याने त्यातील डेटा आपण काढणार आहोत। तो डेटा काढल्यानंतरच निश्चित होईल की नक्की या फसवणुकीचं जे प्रमाण आहे ते किती आहे। ज्यांना चौकशी झाली ताब्यात घेतले त्यांनी काही सांगितलं दिवसातून किती किलोचं चोरीचा हे करत होते तिथे? नाही, त्या पद्धतीनं नाहीये। जे व्हेकल्स येतात त्यांचं ते वजन होत होतं। आता किती व्हेकल्स यायचे आणि किती व्हेकल्स त्यांनी तसे त्या वेब ब्रिजवर त्याची वजनाची तपासणी केली आहे त्यावरून यातील फसवणूक किती झाली आहे याचा क्वांटम नंतर निश्चित होईल।